नमस्ते सर्वांना. माझं नाव नितीन प्रकाश धुमाळ. वय वर्ष 36. राहणार गोळीबार तिसरा रस्ता, गोळीबार थर रोड. तर 36 वर्षापासून मी या गोळीबार एरियामध्ये राहतो. माझं शालेय शिक्षण, कॉलेज, डिग्री या या सर्व, त्यानंतर लग्न आणि 2 मुलं, ह्या सर्व गोष्टी ह्याच आपल्या एरियामध्ये झाल्या. असो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की जसं तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपल्या एरियामध्ये मद्रासवाला SRA प्रोजेक्ट हा गेल्या 17 ते 18 वर्षापासून चालला आहे आणि त्या संदर्भातच हा आजचा व्हिडिओ आहे. हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. पूर्ण बरोबर तुम्ही सोबत बसा, एकत्र बसा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका, जेणेकरून पुढे येणाऱ्या धोक्याचे जे संकेत आहेत ते सर्वांना मिळेल. तुमचं मत काय असेल हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. तर सुरुवात ह्या गोष्टीला कशी झाली? पहिली मीटिंग, तर ह्याची सुरुवात गेल्या वर्षी 2022-23च्या पिरियडमध्ये अशाच प्रकारचं एक रुमर आलं होतं, पसरलं होतं की गोळीबार एरिया डिमॉलिश होणार आहे. सर्व कागदपत्र झालेले आहेत आणि काही दिवसातच डिमॉलिशचं काम चालू होणार. आणि हे समजताच मी सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळी प्रकाश क्षीरसागर, दीपक जाधव आणि बिल्डर मिस्टर आयुब होते. मी त्यांना सौम्य शब्दामध्ये त्यांना माझे काही जे प्रश्न होते ते प्रश्न विचारायच्या आधी मग मी माझा परिचय करून दिला आणि त्यांना विचारलं की हा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी तुमच्याकडे अशा कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल विचारले असता दाखवा जे पण आहेत. त्यावेळी विचारले असता प्रकाश आणि दीपक जाधव एकदम भडकले आणि बोलले की तू तुझ्या बापाला जाऊन विचार, त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, ते सोसायटीचे मेंबर पण आहेत, तुला त्यांच्यावरती विश्वास नाही का? तर त्यावरती मी त्यांना बोललो की वडील सोसायटीमध्ये असले तरी मी त्यांचा एक मुलगा आहे आणि काही गोष्टी जे त्यांना माहिती नाही त्या तुम्हाला विचारू शकतो की नाही. तर त्यावरती त्यांनी एकदम उर्मट भाषेमध्ये सांगितलं, तुला जे पण पाहिजे त्यासाठी तू SRA जा म्हणून बोलले. पुढे त्यांना बोललो की तुम्ही मला जर SRA पाठवत असाल आणि कोणत्याही गोष्टीला तुम्ही उत्तर देत नसाल तर काय अर्थ ह्या सोसायटीचं, जे एकाचंही प्रश्न उत्तर देत नाही. ठीक. त्यानंतर मी निघून गेलो. ही झाली पहिली कंडिशन. त्याच्यानंतर माझी सेकंड मीटिंग. त्यानंतर मी पुन्हा एकदा प्रकाशला कॉन्टॅक्ट केला. म्हणजे त्या पहिल्या मीटिंगच्या नंतर 15 दिवसांनी परत मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला बोललो की प्रकाश मला तुझ्याशी एकट्याने बोलायचं आहे. मग तो बोलला की ठीक आहे, मी सध्या जर बिझी आहे तर मी तुला कॉन्टॅक्ट करीन, फोन करीन. पण पुढचे 15 दिवसच्या वरती दिवस गेले, काही उत्तर नाही आलं. मी पुन्हा त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याला विचारलं, प्रकाश मला पुन्हा भेटायचं आहे, मी उद्या भेटायला येतो करून. आणि त्यानुसार मैदानामध्ये, ऑफिसच्या इथे जो मैदान आहे तिकडे उभं राहून आम्ही बोलत होतो. तर प्रकाशला मी विचारलं की बघ प्रकाश, सोसायटी, बिल्डर ह्या गोष्टी सर्व बाजूला ठेव. ह्याच एरियामध्ये, ह्याच मैदानामध्ये आपण सार्वजनिक पूजा केल्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले आणि त्यासाठी एक रिक्वेस्ट होती की मला कागदपत्र जे तुम्ही बोलताय की आमच्याकडे रेडी आहे ते दाखव आणि हा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या मला दाखव. तर त्यावरती तो बोलला की तुला जे पण पाहिजे ते तू SRA मधून घे. मी म्हटलं की बघ, तुम्ही येथे असताना मला तुम्ही मागे पण सांगितलं की SRA मध्ये जा, आता पण तू ते सांगतोस की SRA मध्ये जा. तर मला वाटलं नाही की अर्थ नाही वाटलं की बाबा सोसायटीकडे कोणतेच डॉक्युमेंट नाही, काही दाखवायला तयारच नाही आहे. आणि मी तिथून निघून गेलो. कोणत्याही प्रकारचं उत्तर न मिळता मी तिथून निघून गेलो.
आणि पुन्हा त्याच्याकडून काहीच एक्सपेक्टेशन मी ठेवले नाही की मला याच्याकडून काय उत्तर मिळेल करून, आणि मी निघून गेलो. ही झाली दुसरी कंडिशन. त्यानंतर तिसरी मीटिंग, जसं तुम्हाला माहितीच असेल की 1 मे 2024 रोजी सर्वांना एक पत्र पाठवलं जातं आणि त्या मध्ये मीटिंगचं आमंत्रण दिलं जातं सर्वांसाठी, आणि त्याप्रमाणे सर्वजण आले होते मीटिंगमध्ये. प्रभात कॉलेज हॉलमध्ये एक मीटिंग झाली होती. संध्याकाळी 6च्या आसपास सुरुवात झाली. दीपक जाधवने ती मीटिंग सुरुवात केली. नंतर प्रकाश क्षीरसागरने माईक घेतला आणि जाहीर सभेमध्ये त्यांनी घोषित केले की ही आपली शेवटची मीटिंग आहे आणि जून महिन्यात डिमॉलिश होणार आहे, आणि 15,000 हे तुमचं रेंट डिसाईड झालेलं आहे, आणि तुम्हाला ॲग्रीमेंटची कॉपी दिली जाईल, पण ती तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन साईन करायची आहे. तुम्हाला घरी घेऊन जाता येणार नाही. तुम्ही तुमच्या वकिलाला घेऊन येऊ शकता. यावरती मी त्याला विचारण्यासाठी 3दा मी उठलो की असं अचानक तुम्ही कसं काय तुम्ही करू शकता. घर मालकाला काहीच माहिती नाही की प्रोजेक्टचं स्टेटस काय आहे, प्रोजेक्टचा प्लॅन काय आहे, बिल्डिंग ही किती फ्लोअरची आहे, अमेनिटीज काय काय मिळणार आहेत, बिल्डिंग मध्ये जो फ्लॅट असेल त्याचं डिझाईन काय आहे, एंट्री कुठून असणार आहे, पार्किंगसाठी किती जागा मिळणार आहे किंवा पार्किंग मिळणार की नाही मिळणार, प्रोजेक्टमध्ये सोसायटीला काही फंड मिळणार की नाही पुढे मेंटेनन्स करण्यासाठी, बिल्डिंगच्या मेंटेनन्ससाठी, बिल्डिंगमध्ये लिफ्ट असणार की नाही असणार, इलेक्ट्रिक पॉइंट सप्लाय ची क्वालिटी, वॉटर टॅप कनेक्शन, यासारखी जे मटेरियल कोणकोणत्या प्रकारचं तुम्ही वापरणार आहात, परत मेंबरच्या सेफ्टीसाठी कोणकोणत्या गोष्टी मिळणार, इमर्जन्सी एक्झिट्स पॉइंट्स, परत असेंब्ली पॉइंट, हॉल, बाळवाडी, या सर्व बेसिक गोष्टी ज्याबद्दल 373 लोकांना काहीच माहित नाही. आता तुम्ही बोला की 373 का बोललो, 375 असताना, कारण फक्त दोघांनाच माहिती आहे, बाकी 373 लोकांना काहीच माहित नाही. तर तुम्ही कसं का डायरेक्ट तुम्ही जाहीर करू शकता की जून महिन्यात तोडणार आहे या सर्व गोष्टी. त्यानंतर बिल्डरची एंट्री, बिल्डर पण नवीन अचानक, आणि त्यानंतर इमिजिएटली चेक वाटप, आणि एखाद्या एरियातल्या एका लेडीजला बोलवलं जातं स्टेजवरती, चेक दिलं जातं. तर ह्या सर्व गोष्टी सर्वांच्या डोळ्यासमोर होत होत्या, पण कोणी बोलायला तयार नाही की हे काय चाललंय. म्हणजे लोकांना श्वास घ्यायला पण वेळ नाही, आणि अचानक सर्व पूर्णपणे प्री प्लॅन नुसार चालवत होतो. त्यामुळे नंतर मी पुढाकार घेतला की ह्या सर्व गोष्टी चुकीच्या चालल्या आहेत. 373 लोकांचं भविष्य फक्त 2 माणसं जर बघत असतील, हे टोटली चुकीचं आहे. अनेक सुखसोयींना न मिळाल्यामुळे त्यांचं जे जीवन धोक्यामध्ये येईल. त्यानंतर मी ह्या सिस्टमच्या अगेन्स्ट उभा राहिलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, कारण ह्या व्हिडिओतून तुम्हाला भरपूर काय नॉलेज मिळेल की काय चाललं आहे. तर मी पुढाकार घेतला की लोकांना एज्युकेट करण्याचा, की एसआरए प्रोजेक्ट काय आहे, कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्हाला नाही माहीत पडल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. अपात्राचं पात्राची प्रोसेस, वारसनामा कसा करायचा, असे बरेच प्रश्न, 30 प्रश्न होते. तुम्ही ते बघू शकता. त्याचं एज्युकेशन लोकांना दिलं, जेणेकरून लोक एज्युकेट होतील, जागृत होतील, की जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काच्या घराबद्दल जाणीव होईल. त्यानुसार 23 जून 2024ला एसआरए जनजागृती सभा बोलवली. त्यामध्ये 160च्या वरती लोक जमा झाली होती. त्यांचा रिस्पॉन्स छान होता. त्यावेळी कुठेतरी थोडंसं मला वाटलं की ह्या मीटिंगमुळे, या सभेमुळे लोकांना कुठेतरी एक जाणीव झाली की ज्या गोष्टी त्यांना काहीच माहिती नव्हत्या त्या त्यांना माहिती पडायला सुरुवात झाली.
त्यांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तरे मिळाली आणि खुश होती माणसं. त्यानंतर काही दिवसांनी एक लेटर पाठवलं जातं सोसायटीकडून सर्व सभासदांना, की जी घरे अपात्र आहेत ते आम्ही पात्र करून देऊ, वारसनामा करून देऊ. हे तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल की त्या मीटिंग नंतर किती फरक पडला. मीटिंग आधी डायरेक्ट तोडण्याची भाषा केली जात होती आणि मी तुम्हाला खरं सांगतोय की खरंच फुल प्लॅनिंग मध्येच होते की तोडायचंच. कित्येक लोक बेघर झाले असते, जे अपात्र होते. कित्येक लोकांचे वारसनामे नाही झाले आहेत अजूनपर्यंत. अजून एक गोष्ट की त्यामध्ये मेन्शन केली होती की काही दलाल आहेत जे लोकांकडून पैसे घेत आहे, सह्या घेत आहेत, तर त्यांना पैसे आणि सह्या देऊ नका. तर त्याचंही उत्तर मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो की आम्ही पैसे का घेत आहोत. हो, आम्ही पैसे घेत आहोत, पण कशासाठी घेत आहोत. त्याचा उद्देश असा आहे की मीटिंगसाठी जो हॉल लागतो, हॉल बुक करणं, जे सभासद जे जे आपले रहिवासी आहेत त्यांच्यासाठी खुर्च्या, पॅम्पलेट वाटणं, स्पीकर, माईक, या सर्व गोष्टी ज्या लागतात त्यासाठी पैसा लागतो. आणि त्या सर्व गोष्टींचा हिसाब आमच्या टीमकडे आहे की कुठे कुठे पैसा खर्च होतोय. आणि असं लिहिलं होतं की जुन्या विरोधकांचे नवीन दलाल आहेत, कोणतीही सही देऊ नका, पैसे देऊ नका. तर तुम्हाला कळायला असेल की पैसे का देऊ नको. आणि तुम्हाला सांगू, जर पैसे नाही मिळाले तर आम्ही कशा प्रकारे मीटिंग घेऊ. ह्याच त्यांच्या गोष्टी आहेत की जेणेकरून या मीटिंग सभा ना हो, की जेणेकरून त्यांना पैसे नाही मिळणार. कारण त्यांच्याकडे ते बिल्डरचा सपोर्ट आहे, आमच्याकडे तर कोणीच नाही सपोर्टला. हे आम्ही आपली लढाई आपण एकत्रच लढतोय. तर मला ह्या सोसायटीला या व्हिडिओच्या मार्फत विचारायचं आहे की तुम्ही दलाल दलाल असा आम्ही शब्द वापरले. दलाल म्हणजे काय. आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला दलाल बोला, काही बोला, आम्ही काहीच नाही बोलणार आहे. आमचा एकच मोठो आहे की इकडच्या लोकांचं भवितव्य चांगलं करावं. सत्य कधी लपत नाही, लक्षात ठेवा. कधीतरी पुढे येतच. तर तुम्हाला आमच्या विरोधात जे पण तुम्हाला बोलायचं आहे, जे पण लोकांना चुकीच्या गोष्टी सांगायच्या आहेत आमच्या विरोधात, तुम्ही नक्की सांगू शकता. आम्ही दलाल आहोत, आम्हाला सोसायटीवरती यायचं आहे, असं तुम्ही त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. आणि लिहिलं होतं की आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. म्हणून आम्ही सर्व त्यांच्या विरोधात बोलत आहोत. तर त्यांनी जे लिहिलं होतं की आम्ही त्यांचं ऐकलं नाही, तर त्याच्यावरती पण मी तुम्हाला सांगतो की त्याचं उत्तर काय आहे ते. तर ज्यावेळी सोसायटीला कळालं की आम्ही त्यांच्या ह्या सिस्टमच्या विरोधामध्ये आहोत, त्यावेळी त्यांनी त्यांच्याच एका मेंबरला पुढे केलं आणि बोलले की त्यांना मीटिंग करायला बोलवा, आपण मीटिंग करू. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी स्वतः, नितीन प्रकाश धुमाळ, मंगेश जाधव, कृष्णा शेडगे, राजेश साळगावकर, सुनील सकपाळ, चंद्रकांत साळसकर, प्रवीण गावणकर आणि इतर सभासद ठरल्याप्रमाणे आम्ही सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळी प्रकाश क्षीरसागरने दीपक जाधवला पुढे केलं आमच्याशी बोलण्यासाठी. तर आम्ही बोललो की आम्हाला प्रकाश क्षीरसागरशी बोलायचं आहे, त्यासाठीच मीटिंग आहे. तर तो का येत नाही बोलण्यासाठी. त्यावरती दीपक जाधव बोलले की तो आता बिझी आहे. पण लिटरली त्यांनी आम्हाला बघून डायरेक्ट तो मायावरती चढला. मीटिंगला सुरुवात झाली. दीपक जाधवने सुरुवात केली आणि विचारलं की काय प्रश्न आहेत तुमचे. तर पहिला प्रश्न हा माझ्याकडूनच विचारला गेला की हा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत. तर त्यावरती तो भडकला आणि बोलला की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत.
माझा एक सरळ प्रश्न होता, त्यावरती त्याला भडकायची काहीच गरज नव्हती. माझा एवढाच फक्त प्रश्न होता की प्रोजेक्ट चालू करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आहेत. त्यावरती मी त्यांना डिटेलमध्ये सांगितलं. मी त्यांना बोललो की तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे एक्झॅक्टली. तर मी त्यांना सांगितलं की मला विचारायचं आहे की एलओआयचं काय स्टेटस आहे. तर ते बोलले की एलओआय मला मिळालेला आहे. तर पुढे त्यांना विचारलं, मग जर एलओआय जर तुम्हाला मिळाला आहे तर मला तुम्ही एलओआयची कॉपी दाखवा. तर ते बोलले की आम्ही नाही दाखवू शकत. मग त्यांना विचारलं की जर तुमच्याकडे एलओआय जर रेडी आहे, मग तुम्ही पुन्हा लोकांच्या अग्रीमेंटच्या कॉपी का बनवता आहेत? कारण अग्रीमेंटच्या नंतर तुमचा एलओआय बनतो. कारण लोकांचा करारनामाच नाही झाला आणि तुम्ही एलओआयच्या गोष्टी करता. मग त्याच्यावरून कुठेतरी कळत होतं की पाणी कुठेतरी मुरतंय करून. म्हणजे ते आधीपासूनच माहित होतं, पण त्यांच्या तोंडाकडून कळलं अजूनपर्यंत. आणि जेव्हा त्यांना कळलं की आम्ही क्रॉस प्रश्न विचारतो आहोत, तर तो अजून भडकत गेला, भडकत गेला, भडकत गेला. तर आम्ही एलओची कॉपी दाखवू शकत नाही, तुम्ही एचआरए जाऊन तुम्ही घ्या. मी त्यांना तिकडे विचारलं, बरं सोसायटी असताना जर तुम्ही सोसायटी आम्हाला सांगते, पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, काय समजावं आम्ही? पुढे विचारलं की बिल्डिंगचा प्लॅन काय आहे. तर दीपक जाधव बोलले की हे काय माझ्या इथे तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती. तो बोलला की हे काय माझ्या डोक्यावरती लावलेलं आहे, ही त्याची कॉपी आहे. ओके. तर त्याचं एक मी वरती बघितलं तर तिकडे एक प्रिंट लावली होती छोटीशी A4 साईजमध्ये प्रिंट लावली होती. मग त्यांना विचारलं, बोललो की मग हा जो फ्लॅटची डिझाईन आहे तुम्ही ती डिस्क्लोज का नाही करत आहे, ती तुम्ही लोकांना दाखवत का नाहीये, जेणेकरून लोकांना कळेल की फ्लॅटची डिझाईन कशा प्रकारची असेल, काय असेल, कशा प्रकारे एंट्री असेल, तुमचं हॉलचं डायरेक्शन कुठे असेल, बेडरूम कुठे असेल, वॉशरूम कुठे असतील, ह्या सर्व गोष्टी त्यांना कळतील ना. नाही, फोटो दिसतोय ना, फोटो लोक येतात ऑफिसमध्ये, आले की त्यांना दिसतंय, मग कशाला सार्वजनिक करायचं. पुढचा प्रश्न होता की बिल्डिंगचं एंट्रन्स कुठून आहे. तर ते बोलले की त्यावेळी ते बोलले की हे काय एंट्रन्स पण दिसतंय, तर हा एंट्रन्स आहे त्याचा, तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती माझ्या. तर ह्या प्लॅननुसार जो गोळीबार थर्ड रोडच्या इथे जी कचरा पेटी आहे, तर त्या कचरा पेटीच्या इथून संघाची जी जागा आहे, म्हणजे पूर्ण जो सरळ रेषा आहे ती पूर्ण जाणार आहे, ह्याच्यामध्ये दिसत होतं नकाशामध्ये. आणि लिटरली त्या संघातल्या लोकांना त्याबद्दल काहीच कल्पना नाही की जून महिन्यामध्ये हा पूर्ण एरिया जाणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींची उत्तरं देताना श्री दीपक जाधवचा पारा वाढत चालला होता. आम्ही म्हटलं की अजून कित्येक प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत, पण तुमची इथेच प्रश्न आम्हाला त्याची उत्तर आम्हाला व्यवस्थितपणे मिळत नाही आहेत. आणि आम्ही तिथे स्टॉप झालो, कारण एकदम हाय बीपी, म्हणजे एकदम ब्लड प्रेशर वाढतच चाललं होतं त्याचं. परत काही चुकीचं होऊ नये त्यासाठी आम्ही इथे स्टॉप केलं प्रश्न विचारायचे. आम्ही त्याला शेवटचं फक्त विचारलं की तुम्हाला ऑन पेपर डॉक्युमेंट्स तुम्हाला काय दाखवायचे आहेत की नाही. त्यावरती बोलले की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एसआर कडे जाऊन घ्या, आम्ही तुम्हाला काहीच दाखवणार नाही. आणि तुम्हाला जर आमच्यासोबत यायचं असेल तर जर तुम्हाला आमच्यासोबत नाही यायचं असेल तर येऊ नका, पण हा प्रोजेक्ट आम्ही करून बसणार म्हणजे बसणारच. म्हणजे एक प्रकारचं एक धमकीसारखं वातावरण झालं होतं की तुम्ही लोकांना काही दाखवतच नाही आणि तुम्ही बोलता की आम्ही हा प्रोजेक्ट करून बसणार म्हणजे बसणारच, हा करून राहणार म्हणजे राहणारच. आणि त्यानंतर आम्हाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो. तर हे पत्रामधलं उत्तर जे साफ चुकीचं होतं की आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या मागण्या केल्या. आमचं एकच इंटेन्शन होतं की सर्वांना घर मिळावं. जे अपात्र आहेत त्यांना त्यांची पात्रता होऊन जावी. ज्यांचे वारसनामे नाही झालेले आहेत त्यांचे वारसनामे व्हावे एसआरएच्या नियमानुसार, त्यांची नावं चढावी. आणि एसआरए प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या सर्व गोष्टी लोकांना घेऊन एसआरएच्या नियमानुसार झाल्या पाहिजेत.
अजून एक प्रश्न होता की तुम्ही या प्रोजेक्टला आता 18 वर्षाच्या नंतर विरोध का करता? तर त्याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो. तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही एस-आर-एच्या प्रोजेक्टची जेव्हा सुरुवात केली होती, आम्ही भरपूर लहान होतो. असं लहान होताच आम्ही मोठे झालो, समजूत झाली. बघा, आम्हाला एवढंच फक्त बोलायचं आहे, की आम्ही एस-आर-एच्या प्रोजेक्टच्या विरोधामध्ये नाही आहोत. आम्ही फक्त या सिस्टमच्या विरोधामध्ये आहोत. तुम्ही 1 मे 2024ला जी घोषणा केली त्यानंतर पण आमचे एकाही प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं, की तुम्ही एस-आर-एकडे जाऊन चौकशी करा. त्यानुसार आम्ही केलं आणि त्यावरून कळालं, की एल-ओ-आय हा 2010चा आहे. प्रोजेक्टला सुरुवात करण्यासाठी ज्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते, असे कोणतेही डॉक्युमेंट्स तिथे जमा केले नाही आहेत. मग कसं काय 1 जून 2024ला झोपड्या तोडण्यास येतील असं जाहीरपणे बोललं जातं? 373 लोक बेघर झाले असते. असे कित्येक प्रश्न आहेत जे काही लोकांना अजून काही कळत नाही आहेत. मी ह्या व्हिडिओच्या मार्फत मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की जे शिकलेली मुलं आहेत त्यांनीही आमच्यासोबत सहभागी व्हा आणि हा जो एस-आर-एचा जो प्रोजेक्ट आहे आपण हा चांगल्या प्रकारे आपण बनवूया. जो प्रोजेक्ट गोळीबार थर्ड रोडच्या रहिवाशांच्या मताप्रमाणे एस-आर-एच्या नियमानुसार आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सोयीस्कर जाईल. तर या सर्व गोष्टी सांगायचा एकच उद्देश आहे की जी काही मोजकी 25 ते 30 माणसे अजूनपर्यंत ह्या सोसायटीच्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी प्लीज तुम्ही इमोशनल होऊ नका. डॉक्युमेंट्सवरती आणि प्रॅक्टिकली विचार करा. आणि अजून एक गोष्ट असं पण बोललं जातं आहे की हे सर्व राजबली आणि अर्जुनच्या बोलण्यावरून केलं जात आहे. तर याचं उत्तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरुवात कशी झाली. मी स्वतः सोसायटीकडे 6 वेळा प्रश्न करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी दिसलं की सोसायटी 373 लोकांची दिशाभूल करत आहे. जे सोसायटीवरती जे मेंबर्स आहेत ना, त्यांची पण दिशाभूल केली जात आहे. अर्जुन आणि राजबली ते काय करतात आम्हाला त्याबद्दल काहीही कल्पना नाही. तुम्ही त्यांना पुढे घेऊन परत लोकांची दिशाभूल करत आहात. त्यांच्यासोबत आमची नावं जोडून तुम्ही त्यांची दिशाभूल करत आहात. म्हणून मला ह्या सिस्टमच्या अगेन्स्ट उभा राहिलो. अजून एक गोष्ट मला ऍड करायची आहे की अपात्राचं पात्र करणे आणि वारसनामा करून देणं हे सोसायटी आणि बिल्डरने करून दिलं पाहिजे फ्रीमध्ये. त्यांची ती जिम्मेदारी आहे, कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता. त्यामुळे तुम्ही इमोशनल होऊ नका की त्यांनी माझं अपात्राचं पात्र केलं, माझा वारसनामा केला तर मी त्यांच्या सोबत आहोत. हे टोटली तुमचा गैरसमज आहे, लक्षात ठेवा. ही त्यांची जिम्मेदारीच आहे, त्यासाठीच तर सोसायटी नेमलेली आहे. किंवा त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की तुमचं आम्ही अपात्राचं पात्र करून देऊ, आम्ही तुमचं वारसनामा करून देऊ. ह्या तुम्हाला गोष्टी प्रॉमिस केल्या आहे, तर तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ नका. तर ह्या सर्व तुमच्या गोष्टी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर इमोशनली होऊ नका. तर लोकांना टोटली इमोशनल केलं जाता है. मैं आपका जो घर है वो अपात्र से पात्र किया, आपका मैंने वारसनामा करके दिया, तो आप उनकी मीटिंग मत अटेंड करिए, पैसे मत दो, साइन मत दो. इस वीडियो के माध्यम से आपको यही मैं बोलना चाहता हूँ कि हम एसआरए प्रोजेक्ट के खिलाफ नहीं है. हमारा एक ही इंटेंशन है कि आप लोगों को
पूरी जानकारी दो। जैसे हमने पिछली बार मीटिंग में बताया था, जन जागृति करके कुछ लोगों को इनडायरेक्ट बोला जा रहा है कि हमारे एनओसी के बिना ना आपका आपका काम नहीं होगा, तो आप उनसे जुड़ो मत। कुछ लोगों को लग रहा है कि हम डायरेक्ट उनके विरोध में है। कुछ लोगों को लग रहा है कि हम लोग उनके डायरेक्ट में विरोध में है क्योंकि हमें सोसाइटी पे आना है। मैं फिर से बोलना चाहता हूँ कि हम सिर्फ सिस्टम के विरोध में है। हमने हमने 6 बार उनसे बात करने की कोशिश की, तभी जाकर हमने ये स्टेप उठाया। और लोगों को इसके बारे में नहीं पता, इसलिए जितना हो सका उतना आपको इस वीडियो के माध्यम से बताने की कोशिश की है। कब तक ऐसा चलता रहेगा? कब तक हम ऐसे ही गलत का साथ देते रहेंगे? इसका एक ही सलूशन है कि हमें एक होना होगा। बस एक होना होगा, बाकी कोई इसका सलूशन नहीं है। तो होप आप सभी को इस वीडियो के माध्यम से समझ में आया होगा कि इसकी शुरुआत कैसे हुई, और जो पत्र में जितने भी प्रश्न थे उसके उत्तर भी आपको मिले होंगे। हम लोग सिस्टम के विरोध में है बस। मी परत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवट करताना बोलत आहे की आमचं SRA प्रोजेक्टला विरोध नाही आहे. आम्ही फक्त ह्या सिस्टमच्या अगेन्स्ट आहोत, जे सोसायटी न दाखवता रहिवाशांची दिशाभूल करत आहे. तर आजच्या पुरती एवढंच. तर हा व्हिडिओ, माझा जो मेसेज आहे त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. त्यांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना पण कळेल. त्यांना ते ऑलरेडी कळायला आहे. व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल की आम्ही का ह्या सिस्टमच्या विरोधात आहोत. तर आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र. धन्यवाद.